नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाश आणि नम्रताच्या लग्नाची तयारी सुरू झालेली असते. सर्वजण हे आनंदित असतात. तर आता आपण पाहतो ईश्वरीची आई ही विचारामध्ये पडलेली असते आणि ईश्वरी तिच्या जवळ जाते आणि आईला विचारते की आई काय झाले आहे, तू काही चिंता करू नको. आणि तेव्हा आई बोलते की ईश्वरी, आपल्या नम्रताचे लग्न तर व्यवस्थित होईल ना. तेव्हा ईश्वरी ही तिला उत्तर देते, आई, नम्रताचे लग्न देखील व्यवस्थित होईल आणि तिचा संसार देखील चांगला होईल. का बरं, तुला माहिती नाही का? कारण आमच्या डोक्यावर तुमचा आशीर्वाद आहे. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरीची आई ही बाजारामधून जात असते. तेव्हा तिची नजर ही वल्लरीवर पडते आणि ती विचार करते की या बाईमुळे माझ्या जीवनामध्ये खूप मोठे संकटे आली आहेत आणि आता माझ्या मुलींच्या जीवनामध्ये देखील हिच्यामुळे संकटे येत आहेत, असे ती विचार करू लागते व ती वल्लरीच्या जवळ जाते आणि तिला पकडते. आणि तेव्हा वल्लरी ही जोरात तिला धक्का मारते व तिथून निसटून पळून जाते. आणि तेव्हा त्याच वेळेस ईश्वरीच्या आई ही मोठ्याने आरडाओरडा करत असते आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी ईश्वरी आणि अर्णव देखील येतात आणि ईश्वरीला ती बोलते, ईश्वरी, लवकर इकडे ये. ती बाई निसटून गेली, तिला मी पकडले होते. आणि अर्णव विचार करत असतो की कोण बाई होती ती. तेव्हा ईश्वरीच्या त्या उत्तर देत असते की बाई, जिच्यामुळे तुमच्या आईने आत्महत्या केली. आणि तेव्हा अर्णवला देखील खूप मोठा धक्का बसतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णवच्या आईच्या आत्महत्येची वल्लरी जबाबदार आहे, हे सत्य अर्णवला समजणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.